चला मुलांनो, आपल्याला जाणून घ्यायचे आहे दोन चलातील रेषीय समीकरण. तर याच्यातला एक समीकरण सोडवा. तर पहिलं गणित एक सम एक समीकरणातलं पहिलं गणित आहे काय? 5x अधिक 3y बरोबर 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12. तर हे कसं सोडवायचं ते आपण बघूत आता. तर काय करायचं आपल्याला? 5x अधिक 3y बरोबर 9 याला द्यायचं समीकरण एक नाव द्यायचं. हे झालं समीकरण एक. आणि दुसरं काय आहे? दोन नंबरचं समीकरण काय आहे? 2x मायनस 3y बरोबर 12. याला समीकरणाला द्यायचं नाव 2. तर आता काय करायचं? याच्यामध्ये सहगुणक सारखे आहेत का बघायचं. इथं 3y आहे आणि 3y आहे. तर इथं काय आहे? दोघांचे चिन्ह भिन्न आहे. भिन्न आहेत म्हणजे इथं प्लस आहे तर मायनस आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? इथं बेरीज करावं लागेल. तर हे दोन पदे कटून जातील. तर आता काय करायचं? समीकरण एक व समीकरण 2 ची बेरीज करून काय करायचं आपल्याला? बेरीज करून दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही बाजू कोणकोणत्या बाजूचा? हे इकडला एक बाजू आणि या बरोबरच्या इकडला ही दुसरी बाजू. आता आपल्याला काय करायचंय? 5x अधिक 3y बरोबर 9 2x अधिक नाही वजा आहे आपल्याला 2x वजा 3y बरोबर 12. तर काय करायचं आपल्याला आता? बेरीज करायचं असं म्हणलं. बेरीज म्हणजे इथं प्लस करायचं आहे बरोबर आहे. हे 3y कटले मग इथे काय राहतात? 5x आणि 2x किती झाले? 7x बरोबर. आणि इथं 9 2 11 11 1 हाताला 1 1 आणि 1 2 21 झाले. काय झाले? 21. आता हे समीकरण आपल्याला काय झालं? इकडे सोडून घेऊ आपण. 7x बरोबर 21. हे इकडे गुणाकारात आहे, इकडे झालं भागाकारात. फक्त 1 बरोबर 21 भागिले 7. 7 न भाग जातील. 7 3 21. x बरोबर किती आलं आपल्याशी? 3. x बरोबर आलेली 3 किंमत समीकरण कुठल्याही एका याच्यात ठेवा. समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. तर ठेवून आता काय करायचं आपल्याला? x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवायचं आपल्याला. ठेवून समीकरण 1 काय आपल्याशी? 5x अधिक 3y बरोबर 9. आता आपल्याला x बरोबर काय भेटलंय? 3. मग 3 जिथे x आहे तिथे x काय ठेवायचं आपल्याला? जिथं x आहे तिथं आपल्याला 3 ठेवायचे. 5 गुणिले 3 अधिक किती ठेवाय? 3y ला y बरोबर 9. आता 5 3 15 अधिक 3y बरोबर 9. आता हे इकडं प्लस मध्ये आहे तिकडे जाते मायनस मध्ये. 3y बरोबर 9 वजा 15. आता बघा इथं 9 मधून 15 जातात काय जाईनात म्हणून काय करायचं? 15 मधून 9 गेले मायनस चे 6 राहिले. तर मायनस चे 6 राहिले. इकडं गुणाकारात आहे, इकडं भागाकारात. y बरोबर -6 भागिले 3. तर काय करायचं? 3 न भागाकार करायचं. 3